सोलापूर महापालिकेतील प्रशासनातील अधिकारी तसेच झोन अधिकारी, रस्ते विभागाचे प्रमुख, नगर अभियंता हे डोळ्याला पट्टी बांधून ये जा करतात की काय असा सवाल निर्माण होतो। नागरिकांना या धोकादायक रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे। नगर अभियंता, रस्ते विभागाचे प्रमुख, आयुक्त आणि झोन अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ सिरियसपणे पाहावा। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। सोलापूर महानगरपालिका कशी निकृष्ट दर्जाची कामं करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळते याचं हे मूर्तिमंत उदाहरण सोलापूर शहरातील एसटी स्टँडच्या समोर असलेल्या क्रोमा सेंटरजवळ अत्यंत चांगला रस्ता, पाण्याचं लिकेज आहे म्हणून 15 दिवसापूर्वी खोदण्यात आला। तो रस्ता व्यवस्थित देखील करण्यात आला नाही। अद्याप या ठिकाणी चिखल आणि राडा तसाच आहे। तोपर्यंत याच ठिकाणावरून पुन्हा एकदा पाण्याला गळती लागली आहे। त्यामुळे हे सगळं मोठं काम महापालिकेनं हाती घेतलं, ते पूर्ण देखील केलं नाही आणि अवघे 15 दिवस होत नाहीत तोपर्यंत पुन्हा या ठिकाणी पाण्याला गळती सुरू झालेली आहे। रस्त्याची वाट लागलेली आहे। शहराच्या अत्यंत महत्त्वाच्या VIP रस्त्यावरचं हे दृश्य आहे। सोलापूर महापालिकेतील प्रशासनातील अधिकारी तसेच झोन अधिकारी, रस्ते विभागाचे प्रमुख, नगर अभियंता हे डोळ्याला पट्टी बांधून ये जा करतात की काय असा सवाल निर्माण होतो। याच भागात अतिरिक्त आयुक्त देखील राहतात। ते दररोज या रस्त्यावरून ये जा करत असतील, मात्र त्यांना हे रस्ते दिसत नसतील तर दुर्दैव म्हणावं लागेल सोलापूरकरांचं। अशी अनेक रस्त्यांची अवस्था आहे। सोलापूरच्या एसटी स्टँड समोर 200 मीटर रस्ता ड्रेनेजची लाईन घालण्याच्या नावाखाली खोदण्यात आला, तो अद्यापही पूर्ण करण्यात आलेला नाही। नागरिकांना या धोकादायक रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे। 2 कोटी रुपये खर्चून 2 वर्षापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय धूळमुक्त अभियानातून करण्यात आला होता आणि या रस्त्याची कशी चाळण महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या गलथानपणामुळं झाली आहे हे आपण पाहतोय यस न्यूज मराठीच्या माध्यमातून। अधिकाऱ्यांना कितीही झापा, कितीही थर्ड डिग्रीमध्ये बोला, मात्र अधिकारी बोलायला तयार नाहीत, कारण हे ठेकेदारांचे टक्केवारीतले भागीदार आहेत। हे काम झोन अधिकाऱ्याचं आहे। यापूर्वी इथं झोन अधिकारी म्हणून सुनीता हेबारे काम करत होत्या झोन नंबर 1च्या। त्यानंतर आयुक्तांनी त्यांची बदली केली। आता झोन क्रमांक 1चा अधिकारी म्हणून रस्ते विभागाचे प्रमुख दिवाणजी यांच्याकडे चार्ज दिला आहे, मात्र ते आजाराचं कारण पुढं करून अद्यापही झोन कार्यालयात रुजू झाले नाहीत। त्यामुळे एसटी स्टँडच्या समोरचा 200 मीटरचा रस्ता कधी बुजवणार आणि इथला क्रोमा सेंटरच्या जवळचं हे काही जे पाण्याचं लिकेज आहे ते दुरुस्त करून इथला रस्ता पूर्ववत कधी होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे। महापालिकेचे पदाधिकारी म्हणजे महापौर, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, पक्षनेते, महापालिकेचे आयुक्त यांना हे महत्त्वाचं काम का दिसत नाही? नागरिकांच्या दररोज जीवाची खेळ सुरू आहे आणि हे अधिकारी सरकारी म्हणजेच महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून आईश आरामात चांगल्या गाड्यातून फिरतात। पदाधिकारी देखील याकडे लक्ष देत नाहीत। त्यामुळं नागरिकाचा संताप व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही। अशाच पद्धतीनं दिल्लीमध्ये देखील आंदोलन झालं। हे सोलापूरकरांनी जरा थोडंसं लक्षात घ्यावं। प्रशासनातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं, नाहीतर याही पुढं अत्यंत थर्ड डिग्रीमध्ये अधिकाऱ्यांवर टीका केली जाईल, कारण हे टक्केवारी खातात म्हणूनच हे एवढे असंवेदनशील आहेत। त्यांना संवेदनाच नसल्यामुळं शहरवासियांना हे त्रास दररोज सहन करावे लागत आहेत। नगर अभियंता, रस्ते विभागाचे प्रमुख, आयुक्त आणि झोन अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ सिरियसपणे पाहावा आणि यावर काहीतरी कारवाई करावी, एवढंच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून अत्यंत थर्ड डिग्रीमध्ये सांगणं। 100% ऑर्गॅनिक, उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलून स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात। ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज। स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर। मोबाईल 6399888822।